प्रेम ही केवळ भावना नसून ती जीवन जगण्याची एक उच्च आणि सुंदर अवस्था आहे. प्रेमात आपुलकी, जिव्हाळा, करुणा, त्याग, समर्पण आणि विश्वास यांचा अंतर्भाव होतो. अहो, आमचे तुकोबाराय म्हणतात, प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. गात जा गात जा गात जा, प्रेम यावे तया गावा. प्रेम देवाचे देणे, थोर आशा तुका म्हणे. रामायणातले प्रेम किती प्रकारचे बघा ना. दशरथ सत्यप्रेम, कौसल्या वात्सल्य प्रेम, अहिल्या धीर प्रेम, जनक गूढ प्रेम, सीता तत्व प्रेम, भरत अगम प्रेम, लक्ष्मण अनन्य प्रेम, केवट सहज प्रेम, वनवासी सरळ प्रेम, जटायू दर्शन प्रेम, शबरी परम प्रेम, विभीषण चरण प्रेम आणि हनुमंतराय निर्भर प्रेम. एवढं प्रेम खरंच कुणावर करावं? कुसुमाग्रज म्हणतात, प्रेम प्रेम कुणावरही करावं. गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोरपिसांच्या अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं. प्रेम प्रेम कुणावरही करावं. खरंच प्रेमामुळे परिवर्तन घडतं. प्रेम अपेक्षारहित निस्सीम जिव्हाळा. मीराबाई, राधा, जनाबाई यांनी स्वतः जीवन जगून आपल्याला दाखवलं. आपली आई पण आपल्यावर असाच निस्सीम जिव्हाळा प्रेमाचा वर्षाव करते आणि आपल्याला या प्रेमाची अनुभूती येते. आमचे सूरदास म्हणतात, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर पाई, राजसु यज्ञ युधिष्ठिर कीनो, तामे झूठ उठाई, प्रेम के बस अर्जुन रथ हाक्यो, भूल गई ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं, समजून घेणं, स्वीकारणं आणि साथ देणं म्हणजे प्रेम. संत कबीर तर म्हणतात, पोथी पडपड जगमवा, पंडित भयानकोय, ढाई अखर प्रेम का, पढे सो पंडित होय. प्रेमानं एकात्मता येते, भेद नष्ट होतो. अहो, देशप्रेम करणाऱ्यांनी तर कायम देश हा देव से माझा, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. देश हा देव से माझा, अशी देशसेवा त्यागानं, समर्पणानं पूजा करून भारत मातेवर प्रेमाची उधळणच केली. प्रत्येक क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर एकच प्रेम भावना जगत होते आणि जागवतही होते. बंदी शाळेला, तुरुंगाला प्रासाद महाल म्हणत होते. लोखंडी शृंखलांना पुष्पमाला मानत होते. चिता सिंहासना समान होतं, तर मृत्यू म्हणजे अमरता असे पराकोटीचं प्रेम देशावर करून या स्वातंत्र्य देवतेला पारतंत्र्यातून मुक्ती देण्यासाठी ते लढले. यांची प्रेमाची शिकवण आजही स्वदेशी, स्वभाषा, पर्यावरण यांच्यासाठी आपणही करणं आवश्यक आहे. प्रेमाच्या सार्थकतेचं गमक कोणतं? बघा, अन्न माणसाला बळ पुरवतं, त्याप्रमाणे प्रेम व्यक्तीला बळ पुरवणारं असावं. जीवनात व्यस्तता आणि विनाकारण कलह निर्माण करणारं नसावं. व्यक्तीचं भावविश्व तेजस्वी ठेवण्याची क्षमता प्रेमात असते आणि तशी जर ती असेल तर खरोखर भव्य आणि दिव्य असंच ते प्रेम घडेल.